नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत आरक्षण आणि पवार या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याला 6,000, डिप्लोमा धारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता मिळणार। महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचा चमत्कार। लोकांनी जागा दाखवली की बहीण भाऊ आठवतात, शरद पवारांची टीका। डिप्लोमा, पदवीधर आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना। मग 10वी पास झाल्याने काय करायचं? तरुण पोरांना मंत्रालयात काम करण्याची संधी द्या, आव्हाडांची मागणी। घरात सगळ्यांना जागा, पण पक्षात परत घ्यायचं असेल तर सर्वांना विचारून घ्यावं लागेल। अजित पवारांची घर वापसी आणि माघारी परतणाऱ्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांच्या बारामती आणि बीडमधील भाषणांमध्ये माझ्याविषयी आस्था दिसली, शरद पवारांचा खोचक टोला। जरांगे हाकेंसोबत काय चर्चा झाली? राज्यकर्त्यांनी आधी सांगावी, मग काय मार्ग काढता येईल हे बघू। आरक्षणावरून शरद पवारांचं आवाहन। मराठा समाजाला फसवणारा सर्वात बेईमान नेता शरद पवार। भाजप आमदार बबनराव लोणीकरांची शरद पवारांवर बोचरी टीका। देवेंद्र फडणवीस जनतेला रक्तबंबाळ करण्याचा डाव रचत आहेत। फडणवीसांनी टाकलेला डाव मी मोडणार, जरांगेंचा इशारा। शरद पवार जाणकार नेते, महाराष्ट्राला त्यांच्याकडून अपेक्षा। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातील भेटीवरून भुजबळांची प्रतिक्रिया। शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे असंही वक्तव्य।